ज्ञानदीप लावू जगी आला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षीयला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनते हाय हाय यम धर्म वैराग्याच्या क्षिणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिळांजुळे कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म तुका मने रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरुकृपा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी दाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी दान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवाशित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आखुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला
आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला विठाला झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात विश्वाच्या मालकानं दिलेलं हे मानवी शरीर याची एक ठरलेली जागा आहे. लक्ष्यला ठाव स्मशानीचा स्मशानात एक ना एक दिवस याच्यासाठी ती जागा ठरून ठेवलेली. मग कोणी म्हणत असल मी 1-2 कोटीचा बंगला बांधला मला मशानात कस काय न्यावं लागत असतं. ते 2-3 कोटीवाला 20 कोटीवाल्याकडे गेला. ते म्हणीवर जाऊ द्या आम्ही 2-3 कोटीचा बंगला बांधलाय आम्हाला मशानात नेसत असतील नवल नाही पण तुमचा 20 कोटीचा आहे. ते म्हणलं मी 150 कोटीवाल्याचा पाहुणा आलोय. त्याचाही बाप मेल्यावर छताव नाही जाळला. विढाला विढाला केवढं घर बांधलंय ते किती कोटीचं आहे सांगायचंच नाही. विश्वात 2च लोक श्रीमंत फार होऊन गेले. एक रावण श्रीमंत आहे पण मला असं वाटतं रावणापेक्षा अजून एक श्रीमंत आहे. रावण त्याच्या पासंगाला पण बसत नव्हता. ती व्यक्ती इतकी श्रीमंत होती पण अजून बऱ्यापैकी लोकांना ती माहित नाही. याचं एकमेव कारण आहे की तुम्हालाही चांगला ऐकायचा नाद नाही. विठाला विठाला मला असंही म्हणायचं नाही मी हुशार आहे म्हणून अद्याप नाही. मी सुद्धा चांगल्यांचं ऐकलं म्हणून मला माहित झालंय. मला तरी कुठं माहित होतं. विठाला विठाला रावणापेक्षा हजारो पटीनं श्रीमंत व्यक्ती ज्याचं नाव आहे भरत. या विश्वातला एकही सात्विक भोग नाही की ज्यानं तो भोग अर्जित केला नाही. सात्विक सांगतोय सात्विक सात्विक. बाकी नालायक भोग भंगिरे भोग हे तर पांचट बी स्वीकारतेत. विठाला विठाला काय विषय नसतो. एखाद्यानं 4-2 रुपये शिल्लक द्यायला आमचे बी 5 स्टार मध्ये जाते ना. काय विषय ते बी 5 स्टार मध्ये जाते ना. त्याला काय देवीचं तेल देवीला अनुभूती आला घाईला.
बाहेरची बाहेर उडवायला काही वेळ लागत नसतोय. चांगली भोग सांगतोय मी, चांगली. जेने दिगमळ मंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले. ए सुरवराची या मध्य कळा, भोग अर्जित तोगा सोहळा. जे सुरवरी विन्यास कळा, ते भरते अर्जिले. देवतेंकडे किती 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 बेटे भोग आहेत इंद्राच्या अमरपुरीमध्ये. आळंदीतल्या मालकांनी तिथलंही वर्णन करावा. चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूचे खिल्लार आहेत, कल्पतरूचे उद्यान आहेत, जे इथं रंभे आईशा नाचणी. तुम्ही तरी टीव्हीचे बटन दाबल्यावर पाहता. एक जण म्हणला, महाराज बातम्या ऐकायच्या का? म्हणलं हो. म्हणलं टीव्ही आहे का तुमच्या घरात? तर त्याच्या घराचं हॉलचं एकीकडचं भितडच टीव्ही होता. म्हणलं हे भिंत आहे ना आमची 11x22ची, ही सगळी टीव्हीची म्हणले आमची. म्हणलं बोर. हिचे बटन त्याच्या डोळ्यात, तिला सेन्सर होते. त्यानं पापनं मिच केले की टीव्ही सुरू झाली, आणि पुन्हा पापनं मिच केले की चॅनल बदललं. वा वा, चांगली टीव्ही, मस्त आहे. हे बघायले महाराज पान काय काय गाणे. म्हणले याच्यातले तर चट फुकून दिलेले आहेत. त्या गाण्यात जे नाचत होते ते एक बी जित्त नव्हतं. इंद्राकडं तसं नव्हतं. रंभे आयशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका रंभा अशा देवांगना होत्या. कमी भोग असतील का? पण ते भोग भोगत असताना बॅलन्स संपत आहे. बॅलन्स संपत आहे. एक जणानं बँकेत 15 कोटी रुपये टाकले, पण रोज जाऊन काढू लागला. किती दिवस पुरतील? आणि बॅलन्स संपल्यावर पॅनल्टी लागून खातं झिरो झालं. आणि मग 1 कोटीच्या गाडीत बसून गेला. म्हणले मॅनेजर साहेब पैसे नाही. म्हणले मग गाडी बघता का? मग गाडी इक. पण बँकेत काय नाही ना. हे देवानं वरी भोगलेले भोग इतके मोठे आहेत, पण पुण्य संपल्यावर खाली पुन्हा बोंब. म्हणे जाती पुण्याच्या या अधोगती, पुण्याच्या या अधोगती, पुण्याच्या या अधोगती. तुका म्हणे जाती पुण्याच्या या अधोगती, पुण्याच्या या अधोगती, पुण्याच्या या अधोगती. तुका म्हणे जाती पुण्याच्या या अधोगती, पुण्याच्या या अधोगती, पुण्याच्या या तिथले भोग संपत नाहीत. भोग भोगणारे खाली तुरी कापायला येतात. बराशी खांदायला, तुरी कापायला, दगड याचायला, ऊस तोडायला खाली बोंबलत येतात. कधी? भोग संपलं, बॅलन्स संपलं की खेळ संपला. वरच्या महाराज इंद्राकडे सुद्धा काही अडचणी आल्या. 5 प्रकारचं अमृत तिथल्या राजानं चूक केल्याबरोबर ते 5 प्रकारचे अमृत खराब झाले. इंद्र सुद्धा काही भोग भोगत असताना अडचणीत आला. लोकांचे टोले खावा लागले. इंद्र सुद्धा शून्य शून्य भरता पुढे शून्य शून्य शून्य. इंद्राला एक काम पडलं. बृहस्पती महाराजांना सांगितलं, महाराज आमका आमक काम करावं लागतंय. या प्रांतात आमकी अशी अशी धूळ आहे, ती धूळ बसविण्यासाठी वरुणाला आमंत्रित करावं लागतं.
तेव्हा मोसमी पाऊस पाडणं इंद्राची सही झाल्यावर वरून पाऊस पाडतो, पण मोसमी पावसाळ्यात अवकाळी जो पाऊस पडतो का ते इंद्राच्या बापाच्या हातचा नाही, ते काशीतल्या मालकाच्या हातात आहे. अकाले वर्षतम मेघम, हे अकाली जर पडत असेल तर इंद्राच्या हातात नाही, त्यानं सही केल्यावर पडत नाही. इंद्रानं अशी अपेक्षा वरुणाकडे केली, वरुणा तू माझा सेवक आहे, तुला आता पाऊस पाडावा लागतंय. वरुणानं सांगितलं, राजाधिराज इंद्र महाराज, मी नौकर आहे, पण पंढरीतल्या आणि काशीतल्या मालकाचा आहे, तुमचा नाही. फक्त तुम्ही माझे मॅनेजर आहात, काय असेल ते माझ्यावर देखरेख ठेवण्यासाठी माझे सुपरवायझर तुम्ही आहात. पण मला पगार देणारा पंढरीतला मालक आणि काशीतला मालक आहे, आणि मला त्यांनी नियमाची चौकट लावून दिली. मोसमी 9 नक्षत्रात जो पाऊस पडायचा का तो इंद्राचा ऐकून पाडायचा, आणि 9 नक्षत्राच्या व्यतिरिक्त जो पाऊस पाडायचा का तो आमच्या दोघांचा ऐकून पाडायचा आहे. मग ते काशीतल्या मालकांचं आणि पंढरीतल्या मालकाचं. आणि इंद्रानं स्वतःच बोलून घेतलं, मला पाऊस पाहिजे. वरुणानं नाकार दिला. म्हणजे 33 कोटी देवाचा राजा जरी असेल तरी काही प्राप्ती करता अडचणीत होता. पण भरताने वरुणाला काम सांगितल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं काशीतल्या मालकानं सांगितलं होतं, असा तत्वनिष्ठ राजा आहे की या राजानं तुला कोण्याही वेळेला काम सांगितलं ते नाकारायचंच नाही. म्हणजे पर्जन्याचे भोग भोगण्यासाठी सुद्धा देवापेक्षा श्रेष्ठ भरत राजा होते. फार मोठे भरत 6 झाले, पक्वादातले नाही म्हणायलो मी इकडचे म्हणायलो. भरत 6 झाले. जड भरत वेगळे, क्रतात्रेता युगातले विश्वाच्या मालकाचा भाऊ भरत वेगळा, अशोपती नावाच्या राजाचा भाऊ भरत वेगळा. बस झाले 3, चौथा हा. बाकीचे 2 पुन्हा कधी पाहू. विठाला विठाला एवढा राजा अधिकारी. काय त्या भरताचं जीवन, या पृथ्वीवर असं प्रेम केलं. प्रभू रामचंद्राची आख्यायिका राजा भरताच्या पुढे मांडली तर भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी यमधर्माला सांगितलं, यमधर्म महाराज, सात्विकाच्या बाबतीत माझी यादी बऱ्यापैकी प्रचंड विस्तृत आहे आणि मोठी आहे, पण मी पण एका माथाऱ्याच्या ताब्यात होतो. बोलीला वाल्मिक तैशेची करीन, म्हणून मला काही गोष्टी कराव्या लागल्या. पण मी भरताच्या बरोबरीला नाही बसू शकत. भरताच्या बरोबरीला जर बसायचं असेल तर किराताचं पोरग मीच मारलं आणि जिवंत करण्यासाठी प्रेत अयोध्येत बाई घेऊन आली, पण माझा नाकार ठरला, मला नाही उठिता आलं, मीही अपूर्ण ठरलो. रावणाचा पुत्र इंद्रजित आमच्या दादानी लखनलालजीनं मारला. जिवंत करण्यासाठी लक्ष्मणाने अपेक्षा व्यक्त केली, पण मी त्यालाही करू शकलो नाही. पण राजा भरताच्या बाबतीत प्राणी जरी एखादा सात्विक असेल आणि तो मृत्यू पावला असेल, मृत्यू राजहंसाचा थवा होता. एका साधूच्या आश्रमाच्या पुढे सुंदरसं सरोवर आहे आबा. त्या सरोवरात राजहंस खेळत होती, क्रीडा करत होती. राजहंसाच्या वेगवेगळ्या जाती सांगितल्या. आपण एकच म्हणतो, दुधन पाणी वेगळं करतो तोच राजहंस नाही सुमळ्या. त्याचं चलणं सुद्धा महिमेत असलं पाहिजे, तो राजहंस वेगळा. विठाला विठाला. म्हणून आपल्याकडं सुद्धा चांगलं कीर्तन करतो, चांगलं गातो, चांगलं वाजितो म्हणूनच राजहंस नाही, घरी गेल्यावर बी नीट वागायला पाहिजे. कारण त्याचं महिमेतलं चालणं अशा राजहंसाचे थवे होते. आणि पारधी जात नाही, पारधी शिकार करणारा एक आगळा वेगळा व्यक्ती. आणि त्या शिकाऱ्याने
जाळं फेकलं, सरोवर भरून जाळं फेकलं. मुक्त अवस्थेत राजहंस त्याच्यात अडकले. जाळं बंद केलं, गाठोडं बांधलं आणि तो पारधी राजहंसाला घेऊन जात होता. घेऊन गेला. सणा 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 जिवंतपणी पंख उपटले आणि एका श्रीमंत राजाला ते पंख विकून टाकले. पूर्वीच्या काळातले वैभवशाली लोक राजहंसाच्या पंखाच्या गादीवर झोपत होते. राजहंसाच्या पंखाच्या गादीवर. हो. लांबून जर पाहिलं तर कोंबडीचं आणि राजहंसाचं पग सारखंच दिसतं ढवळ्या. लांबून पाहिल्या सारखंच दिसतं. पण कोंबडीचं पग जर विस्त्यात टाकलं तर घंटाभर उपरनं बांधावं लागत. इतका कुजट वास त्याचा. दुसरी गोष्ट, जाऊ द्या आता, पुढचं नको जास्त सांगणं. पुन्हा नंतर लोक म्हणायचे याला कोंबड्या जास्त कळत आहेत का काय. असे इचकिनार लोक असते ना, आपल्याला पुरावा देण्यासाठी पाहिजे, बाकी काय त्याला. राजहंसाच्या पंखाची क्षमता. वैभवशाली लोक झोपत होते म्हणजे फुगीरपणाचं लक्षण नाही. ते शरीरातले त्वचेचे जितके आजार आहेत तितके आजार संपवायची ताकद राजहंसाच्या पंखात होती. एवढी मोठी शक्ती. पूर्वीच्या काळात मोठ्या लोकांच्या पलंगाला माचवे जे होते का ठावे पाय होते का पलंगाचे, ते हत्तीच्या दाताचे होते. हस्तिदंत येती तल्कपाती पदाचारुहु. तलकप म्हणजे पलंग. हत्तीच्या दाताचे. हत्तीच्या दातातला एक सद्गुण आहे. तुम्ही ज्या ठिकाणी दूषित भूमीवर जरी तुम्ही तो पलंग टाकला तर त्या ठिकाणचे दूषित योग कसल्याही प्रकारचे तुमच्याकडे स्वीकारत अर्जित होत नाहीत. अशी त्या दातातली ताकद असते. ही मोठी लोक त्याच्या करता ती वैभवात जीवन जगत होती. राजहंसाची पंख कधी पवित्र आहे, त्याची वासना संपल्याच्या नंतर जे आपण मत्या गळून पडतात का, ते पंख तुमच्या आमच्यासाठी पोषक असतात. त्यानं राजहंस पकडले. जिवंत राजहंसाची पंख तोडली, पोतं भरलं, गाठोडं बांधलं, एका राजाला देऊन टाकलं. राजहंसाच्या जीवनात प्रपंच काही मर्यादित वेळेत पुरता असतो आणि राजहंसाचा प्रपंच आटपल्याच्या नंतर राजहंसाचे 40% पंख खाली पडत असतात. म्हणजे कामना विरहित पंख. कामना विरहित असे पंख ज्या वेळेला खाली पडत असतात त्यावेळेला सर्वसामान्य नालायकाच्या अंगातले सुद्धा दोष संपवत असतात. इतकी त्या पंखात ताकद, इतकी त्या पंखात. राजहंस मृत्यू पडले. साधू होते. शिष्यानं सांगितलं, गुरुदेव महाराज काय मुठीत असेल विश्व भरताच्या, किती मुठीत विश्व असेल. एकच मुद्दा सांगतो, असे कितीतरी आहेत, कितीतरी. माझसारख्या येडपटगिर गावकराला भरत सांगायला 2-1 महिने लागतील. माझ्यासारख्या येडपटाला तर विद्वान तर वर्ष बोलतील. राजा भरतावर फार शांतीब्रह्म एकनाथ महाराज किती बोललेत भरतावर. पैठणचे मालक राजा भरतावर एवढं बोलले. हा बाबा, त्यांच्या 1-1, 2-2 वया अंतःकरणात ठेवण्यासाठी आपल्याला 5-5 महिने लागतील आकलन होण्यासाठी. इतके प्रचंड विस्तृत विद्वत्ता. आणि सांगितलं, गुरुदेव आपलं सरोवर मशानवत वाटतंय. डोळे भरून आले त्या विद्यार्थ्याचे. का रे? अरे साही तत्वानं परिपूर्ण राजहंस ज्या सरोवरात विलास करतात, क्रीडा करतात, अरे ते मशानवत वाटतंय. गुरुदेव तेच तर तुम्हाला सांगतोय. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगायला. आपला एकही राजहंस नाही. कुठे? एकानं वाघूर लावली आणि ते घेऊन गेला. पर्णकुटीच्या बाहेर साधू आले, मागानं निघत गेले. 50 राजहंस एका जाग्यावर
मृत्युमुखी पडलेले होते. पंखही रहित, नुसता शरीराचा सापळा, हाडा मासाचा गोळा, सारी पंख काढून घेतली होती. भरतांचा रथ त्याच रस्त्याने जात होता. राजा भरत खाली उतरले आणि गुरुवर्यांचं दर्शन घेतलं. गुरुदेव प्रणाम. काय करता येते? आमच्या सरोवरातली राजहंस मृत्यू पावलीत. कशानं? कुणीतरी एक शिकारी त्यानं पारधी केली, म्हणजे शिकार केली, आणि राजहंसाची पंख काढून नेली, आणि हे मृत्युमुखी त्यांची कलेवर त्यांचे पार्थिव इथं पडलेले आहेत. काय भारताची ताकद महाराज, किती मोठी शक्ती. जसं मुक्ताई साहेबांच्या बाबतीत सांगितलं, अरे तुमच्याकडं एकदा समाधी उठल्याच्या नंतर एका प्रेताकडे बघितल्यावर उठून बसतंय. अरे आम्ही ते नुसतं हाड फिरल्यावर कितीतरी उठून बसते. काय ताकद साधूची. पण राजा भरत बघा, किती मोठं टोक भरताचं. भरताने यमधर्मांना आमंत्रित केलं. वेगळा यमधर्म, दक्षिणेचा राजा हा वेगळा. या सर्वांना आमंत्रित करून सांगितलं ही राजहंस मृत्यू पावली. ते म्हणले आता काय करे, एक तर यांना किडे खातील, मुंग्या खात्याल, एखादे हिंस्र पशु उचलून नेतील. राजा भरतानं सांगितलं हे माझ्या प्रांतातल्या एका साधूच्या आश्रमातल्या पवित्र सरोवरातली राजहंस येतं आणि यांना वापस करावं लागतंय, वापस करावं लागते. हे बघण्यासाठी इंद्र सुद्धा होता. ऐका परिणाम, ऐका. इंद्राची जयंती नावाची कन्या देण्यात आली एका साधूला. इंद्राची 222 दिवे होते इंद्राच्या गाडीला. आपल्या मंत्र्याला एकच असतो. इंद्राच्या गाडीला 222 दिवे, म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्र. त्याची जयंती नावाची कन्या देण्यात आली. मृत्यूपत्र हातात आलं. यमधर्मानं येऊन सांगितलं, आई साहेब अमक्या अमक्या दिवशी मालक जाणार आहेत. पार इंद्रापर्यंत घरानं गेलं. कारण इंद्रानं भोगावती नावाच्या गंगेचं पाणी टाकून शाही तयार केलेली. त्या शाहीची स्वाक्षरी मुद्रा मारल्याशिवाय, ठसा मारल्याशिवाय, स्टॅम्प दिल्याशिवाय वरून महाराष्ट्रातल्या नव्हे पृथ्वीवरल्या कुठल्याही व्यक्तीला मारण्याचं काम यमधर्म करत नाही. आणि इंद्रानं सांगितलं तुम्ही आमच्या जावायला नेता. यमधर्मानं सांगितलं महाराज आम्ही नेत नाही, मृत्यूचं पत्र आमच्या गुमास्त्याकडे तुमचं आलंय. सही कोणाची? इंद्र म्हणला माझीचे. मग एक करता येतं ना तुम्हाला? हे मृत्यूचे पत्र 10 लाख आहेत ना, सगळ्या पत्राच्या खाली आमच्या जावायचं पत्र घाला. यमधर्मानं सांगितलं तुमच्या जावायचं पत्र बऱ्यापैकी देवाईनं वाचिले आणि अमक्या अमक्या दिवशी तुमचे जावाई जाणार आहेत हे बऱ्यापैकी देवाईनं वाचिले. आणि आता जर आम्ही तुमच्या जावायला वाचिलं तर सगळ्यात देवता म्हणत्याल माझ्या साडूल मारू नको, आमच्या मेवणील मारू नको. इथूनच सुरू करतील ना. हो हो, माझ्या सासूल मारू नको, माझ्या सासऱ्याला मारू नको, आणि उरलं सुरलं उरलंच प्रेम बापाला मारू नको. उरलं तर बरं का प्रेम. अशी इतकी लोक आम्हाला बेजार करतील, मग आमच्या पदाला काय किंमत आहे? आमच्या काय पदाला किंमत आहे? इंद्र म्हणला मूर्ख आहेस की काय? राजीनामा. कोण घेणारे माणसं मारायचं पद? इतकं चांगलं पद आहे का ते माणसं मारायचं पद महाराज? बरं त्याला का गाडी आहे का, त्याला आल्या आल्या पपई चिरलेली आहे का, सफरचंद आहेत का, केळी येता का, चांगल्या म्हशीच्या दुधाचा चहा आहे हा का, गरम पाणी आबा प्याला. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, यमाचा किकरा बहुताला, ती जोडी ती तोडी ती
कशाची गाडी बसायला आणि काय बसायला हाल्या त्याला आस्तिक काही जरा जोर अक्कल हाल्याला त्यो रेड्या बसायला आणि यमन राजीनामा दिल्यावर इंद्र म्हणला हे पद तर कोणी घेणारच नाही मग आपण हे पद द्यायचं कोणाला इंद्रानं सांगितलं परच दिश मारायचा का 2-4 घंट्यानं आधी मार पण राजीनामा देऊ नको दृष्टांत संपला काय काय भोग तर लांब राहिले बापू लांब राहिले लांब 222 पद मंत्री ज्याच्याकडे एकटाच 222 मंत्र एकट्याच्या डोक्यावर पण जावाई 1 सेकंद भर वाचू शकत नाही इंद्र 1 सेकंद भर आणि 50-60 राजहंसाचा थवा मृत्यू पाहून शरीर कुजण्याच्या मार्गावर लागलं होतं तरी जशाला तसे स्वतःच्या तपावर जिवंत करावा तपश्चर्या कोणती तपश्चर्या म्हणजे का त्यानं यज्ञ केले का भजन केलंय का त्यानं ग्रंथ वाचिले त्याची तपश्चर्या एकच होती आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रजेवर प्रेम करायचं प्रजेतला एकही माणूस रुष्ट होता कामा नये असं राजकारण राजा भरताचं होतं म्हणून या देशाला भारत देश नाव त्या भारतामुळे पडलंय भंगिरेचं ऐकून नाही पडलं काही तर काही सांगतील संस्थितो भरताग्रो भय यत् खंडेषु भरतायाम यत् संस्थितो भरताग्राम देशायाम भारतेषु म्हणून या देशाला भारत देश नाव बघा 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि मृत्यूलोकातला राजा भरत राजहंस सुद्धा त्याच्या म्हणण्याच्या व्यतिरिक्त मरू देत नाही इतकी सत्ता ज्याच्या जीवनात आहे त्याचं सुद्धा शरीर ठराविक जागेवर नेऊन स्थापित केलं म्हणून मालक पहिल्या कडव्यात झाला प्रेत रूप शरीराचा भाव 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 लक्ष्मीला ठाव स्मशानीचा लक्ष्मीला ठाव स्मशानीचा लढते रात्र दिवस काम क्रोध माया लक्ष्मी रात्र दिवस काम क्रोध माया लक्ष्यला ठाव स्मशानीचा जावं लागलं भरताला तद्वज्ञायानं
स्वर्गीय सत्यलोकवासी कैलासवासी गोलोकवासी वैकुंठवासी ज्ञानदेव गोपाळराव लगड दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि ज्ञानदेव लगडांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. निरोप दक्षिणेच्या मालकाचा मानावा लागतो. खालच्याचा माना न माना तर ज्याच्या त्याच्या मनाचा मोठेपणा म्हणा की आडमुठपणा म्हणा की नालायकपणा म्हणा की फुगीरपणा म्हणा की बुजदिलपणा म्हणा खालचा, पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप मात्र पैशावाल्यालाही मानावा लागतोय, खुर्चीतल्यालाही मानावा लागतोय. त्याच्या खुर्चीचा कोणी विचार करीत नाही, ते तिथंच राहती खुर्चीत. मग तेथे नचले काही सत्ता तुम्हाला राहील ठाई ते ठाई पुढे संचिता जाईल ग्वाही तुका म्हणता येय मात्या सत्ता तुम्हाला राहील ठाई पुढे संचिता जाईल खुर्ची सोडावं लागते आबाईतली. बघा, स्वर्गीय ज्ञानदेव लगडांना त्यांच्या पुण्यस्मरणाकरता तुम्ही इतकी आटाआटी केली. बोला बोलिलं, मला बोलिलं, यांना बोलिलं, हे मागचे गानगंधर्व बोलिले, एवढा मोठा मंडप, साऊंड सिस्टीम किती लावलं किती लावलं किती लावलं किती लावलं. पण तुम्ही 10 रुपयाची तरी गादी पेटून देताना टाकली का? तुम्ही 1 कोटीची टाकली असती, पण शास्त्र आणि वेद पुराण पेटीताना गादी टाकायला नकार देते. आहे तोपर्यंत वाटेल ते केलं असेल, गेल्यावरही तुम्ही वाटेल ते करता, पण नेऊन कुठं झोपिलंय? नेवने निजविती स्मशानी 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 मानस जाळी ते ठिकाणी मानस जाळी ते ठिकाणी नेवने निजविती स्मशानी नेवने निजविती स्मशानी मानस जाळी ते ठिकाणी मानस जाळी ते ठिकाणी नेवने निजविती स्मशानी कुठं नेऊन निजवलाय तुम्ही? नेवोनी निजविती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी. तुमच्यावर विरोध करतोय प्रदीपराव आणि विनोदराव, हे पुत्र आहेत ना 2. मी यांच्यावर विरोध करतोय हा भाग सोडून द्या. मी मेल्यावर सुद्धा माझं कट्ट तुमच्यासारखंच करणार आहे. निसर्गाचा नियम आहे. आपण ज्यांच्यासाठी एवढं करतो त्याला बाहेर कोण काढतंय? काढा काढा म्हणती आती झाला भूमी भार 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 कोणी काढत ज्ञानदेवरावांना बाहेर?
इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळे जण ज्याची तुझा गुलती ते तो मोकाली ती अंती ते तो मोकाली ती अंती ते तो मोकाली ती ही सगळी लोक शेवटच्या वेळेला मोकलून देतात. सांडोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. एक जण म्हणला आमचे 6 पाहुणे मंत्री आहेत फक्त फुकायला येते. ते 6 नाही जितके मंत्री तितके तू येत पाहुणे तरी तू मेल्यावर फुकायला येते. सोडविना राजा देशीचा चौधारी आणि का सोयरी भली भाली आणि का सोयरी भली भाली आणि का सोयरी भली भाली सोडविना राजा देशीचा चौधारी आणि का सोयरी भली भाली आणि का सोयरी भली भाली भली 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 हे गिरगावकर लिखिते काय का गांजा कसम लिखितम. देहूतल्या मालकांचं वाक्य सोडविना राजा देशीचा चौधरी. महाराज मशानात वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी ज्ञानदेव लगडांना मशानात त्यांच्यासाठी ती जागा आरक्षित केली न्यावंच लागलं. आता काही केल्या चित्राच्या व्यतिरिक्त ते बघायला भेटत नाहीत. आळंदीतल्या मालकांचं एक वाक्य कापुराचा कलेवर घातला करंडा कापुराच्या कलेवर घातला करंडा शेखी नवरे हुंडा पाहावयासी पाहावयासी शेखी नवरे हुंडा पाहावयासी कापुराच्या कलेवर घातला करंडा कापुराच्या कलेवर घातला करंडा शेखी नवरे हुंडा पाहावयासी शेखी नवरे हुंडा कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. सगळ्याच समाधान करतो. आजच्या दिवस मोह रबला आणि आटरून घेतो. आज का दिन तुम्हारे नाम. कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. हे शरीर कापूर नाही. मगाशी पुरावा दिला याचा झाला भूमिभार. वजन वाढत नाही पण याची दुर्गंधी जिवंत माणसांना घातक ठरती. म्हणून घरातली लोक याला काढा म्हणतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. लक्ष याला ठाव स्मशानीचा. मशानात नेलं की मग भडाग्नी नावाचा अग्नी. भडाग्नी मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. एकदा पेटवलं की काम संपलं. तो भडाग्नी नावाचा अग्नी. तरी काही नालायक माणसं टायरच टाकतेन राखेलच टाकतेन डिझेलच टाकतेन पेट्रोलच टाकतेन. तुला घालायला पाहिजे लाकडाच्या खाली. मला सांगा असा कधी काल आहे का प्रेत एका घंट्यानं आधी जळालं म्हणजे त्याला विमान येतंय आणि 2-4 घंट्यानं उशिरा जळालं म्हणजे ते नरकाला जातंय. अहो ज्या व्यक्तीनं आपल्यासाठी जीवन समर्पित केलंय त्या व्यक्तीसाठी तुम्ही टायर टाकीता पेट्रोल टाकता डिझेल टाकता. अहो दम नाही कीर्तनाला दम नाही रामायणाला दम नाही भागवताला दम नाही शिवपुराणाला दम नाही दिंड्याला दम नाही वाऱ्याला. काय गुण आहे तुम्हाला. तुम्ही फक्त महाराज आणणं त्याला खपक्या पाकिट देणं महाराज श्रीमंत करणं. तुम्ही जशाल तशीच.
काहीतरी अस्मिता आहे की नाही आपल्यात? एवढी जर धमक आहे, गावरान तूप टाक, राळ टाक, कापूर टाक, नसलेत पैसे तर मीठ टाक. मीठ पण टाकायची पद्धत होती. मीठ टाक, मीठ पण जळतंय. 4-2 किलो गोड तेल आण, सुती कपडा भिजव, ठेव त्याच्यावर बोळे. फार काही झालं 9-10 पोते गाईच्या गवऱ्या आण, टायर टाकी तू. आणि ते सरंद असणारे बी कोणत्या गावात 2-4 असते. एगून लाव अर्धे काढ ना, ते खाली घाल लाकूड खाली. अरे तुला कळत का? काढ काढ. मला वाटतंय याच तोंड दाबून याल खाली घाल. हो म्हणजे याच्यावर ते म्हातारं जाळलं ना, निदान विमान तरी लवकर येईल. अशी हरामखोर भडव्या अवलादी काही काही. विठाला विठाला एकदा भडाग्नी नावाचा अग्नी लागला रे, लागला की 18 संतांपैकी एका संतांचं वाक्य त्याची मातीच तयार होती. शरीराची होय माते, शरीराची होय माते, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नयेती संगाती, कोणी नयेती संगाती, शरीराची होय माते, शरीराची होय माते. माती होत असते शरीराची. आणि ही माती एका विशिष्ट प्रकारच्या तीर्थात अर्जित करावं लागते. तद्वज्ञायानं स्वर्गीय ज्ञानदेवराव गोपाळराव लगड विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. इहलोकातली यात्रा सोडली, पंचतत्वाला शरीर समर्पित केलं. त्यांच्या पश्चात गोपाळराव वडील आदरणीय श्रीमती शारदाताई साहेब ह्या त्यांच्या धर्मपत्नी, आदरणीय तुकारामजी हे त्यांचे बंधू आहेत. प्रदीप आणि विनोद भैया हे 2 सुपुत्र आहेत. सौभाग्यवती समीक्षा कुल ह्या त्यांच्या कन्या आहेत. आदरणीय प्रशांतजी आणि ऋषिकेश हे पुतणे आहेत. श्रीमती केशरबाई गायकवाड बहीण आहेत त्यांच्या. श्रीमती पद्माबाई पवार ह्या सुद्धा बहीण आहेत. सौभाग्यवती हिराबाई पवार ह्या बहीण आहेत. सौभाग्यवती अलका कुल ह्या सुद्धा बहीण आहेत. शुभांगी, हर्षंगा आणि कांचन ह्या त्यांच्या पुतण्या आहेत. गोकुळासारखं गोडसं कुटुंब लगड. इहलोकातली यात्रा संपली. त्यांना एक ठराविक जागेवर समर्पित केलं. आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष या परिवाराने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी करता केला. महाराष्ट्रातले दिग्गज मृदंगाचार्य, दिग्गज गान सम्राट महाराजी केवढारी लोक आहेत गायन क्षेत्रात, मृदंग क्षेत्रात. तुम्ही ब्रह्मवादिनी पेटी वाजवता गुरुजी. एक नाविन्यपूर्ण नावाजलेली या महाराष्ट्राच्या मातीमधली ही लोकमान्य माणसं, लोकांनी आपलंसे केलेली माणसं, लोकांच्या अंतकरणात आदिराज्य निर्माण करणारी मृदंगाचार्य गायनाचार्य मंडळी एवढी मोठी तुम्ही आमंत्रित करून माझ्यासारख्या अल्पज्ञानी साध्या बारीकशा गिरगावकराला सुद्धा तुम्ही आमंत्रित केलं. तारखेच्या संदर्भात याच कुटुंबातले भाचे आदरणीय हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न सुनील महाराज पवार. मला वाटतं खाली इंदापूरच्या जवळ आपलं कीर्तन झालं आणि तिथं भेट झाली आणि तिथं आजच्या तारखेची चर्चा झाली.
शनीचं शिराळ. खूप दिवस झाले. तिथं तारखेच्या संदर्भात सुनील महाराज बोलत राहिले. आज ते हजरही गोडसं निवेदन आहे. चांगली माणसं आमंत्रित करून सुनील महाराजांनी आपल्या मामाश्रींचं पुण्यस्मरण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनांनी या कुटुंबातल्या लोकांना विश्वासात घेऊन करता, त्याबद्दल सुनील महाराज तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. गोड अशा प्रकारची सद्गती ज्ञानदेव रावांना मिळो, अधिष्ठान मिळो. प्रथम पुण्यस्मरण आहे. आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी काल रात्री सूर्य अस्त व्हायच्या अगोदर आर्यमा नावाचे पितर तुमच्या बोरी गावाच्या शिवावर थांबलेली होती. आज सूर्योदय झाल्याच्या नंतर ती आर्यमा नावाची पितर या बोरी गावामध्ये आतमध्ये आली आणि ग्रामदेवतेशी हे आर्यमा नावाचे पितर ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं असेल. मारुतीराय असतील, अजून काही देवता असतील, किंवा दर्शनाच्या बाबतीत माझा शब्द वापस घेतो, कारण पितर हे देवापेक्षा मोठे असतात. कारण माहीत नसताना बोललो त्याबद्दल माफी असावी. आर्यमा नावाची पितर गावात आली असतील. ही पितर गावात आल्याच्या नंतर ग्रामदेवता त्यांना भेटले असतील. हा शब्द पहिला शब्द वापस घेतो माझा मी, कारण यूट्यूब चालू असल्यामुळं बाकीचे लोक आपल्याला बोलू शकतात. गिरगावकर कशाच्या आधारावर बोलले? आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं जपलं पाहिजे. लोकायला आवडेल असं करायला काही हरकत नाही, पण मग सात्विक लोक तो या थोत्रात शेण टाकतील इतकं मात्र लक्षात ठेव. विठाला विठाला कारण ज्याच्याकडे पैशाचा जोर झालाय का ते आम्हाला साड्या नेसून बी नाचितीन. नाही महाराज तुम्ही लय झकास कीर्तन करा, त्या बायकोची साडी नेसून नाचतो असंही करते ना पैशावाले. पण नाही, तेव्हा 1000 नालायकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा एका निष्ठावंत वारकऱ्याने चांगलं म्हणावा, त्याला म्हणायचं वक्ता. विठाला विठाला आर्यमा नावाची पितर आज ज्ञानदेव रावाच्या पिंडाला आपलंसं करतात. आणि आपलंसं केल्याच्या नंतर आजची आजच त्यांना पुनर्जन्म नाही हे बी डोक्यातलं काढून टाका. आज आर्यमा नावाची पितर स्वर्गीय ज्ञानदेव रावांना आपल्यात घेतात आणि आपल्यात घेऊन उद्याचा सूर्य उदळल्याच्या नंतर मग 2 लोकांना आमंत्रित करतात. ती 2 लोक आहेत, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. या दोघांना आमंत्रित करतात आणि आर्यमा नावाचे पितर ज्ञानदेव रावां देखता त्यांचा बायोडाटा टाकायला लावतात. आणि मग आर्यमा नावाची पितर त्या चित्रगुप्ताला म्हणतात, सांगा चांगली कामं किती केली, समाजमान्य कामं किती केली, देवाच्या बाबतीत कामं किती केली, संसारातल्या बाबतीत लोकांशी किती गोड वागले. यानुसार पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. तिथे पैशाच्या सुटकेशी चालत नाहीत राजेऊ. तिथे दिल्लीतल्या ढवळ्या कपड्यावाल्याचे लेटर पॅड चालत नाहीत राजेऊ. तिथे श्रीमंत पाहुण्याचे फोन सुद्धा चालत नाहीत. करा हरी भक्ती परलोकी येईन कामा. करा हरी भक्ती परलोकी येईन कामा. सोडवीन यमा पासोनिया. सोडवीन यमा पासोनिया.
तिथं काय कामाला येईन माहिती आहे? करा हरिभक्ती. किती पाकिट पोरायसाठी नेऊन ठुलेस तो बापू. नाही मी तुमचं नाहीच काय, मी महीच काय. मला नादत नाही दुसऱ्याच्या वळ्या पेटवायच्या. कशाला काय फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचं फुकट काय का नाही. नाही कामी येणार ते लेखाजोखा पाहल्या जाणार. आणि त्या लेखाजोख्यामुळे स्वर्गीय ज्ञानदेव लगडांना मग आर्यमा नावाची पितर यमधर्माकडे दयेची याचिका दाखल करणार. आपल्याकडे फाशी देत असताना राष्ट्रपतीकडे दयेची याचिका असती, माफ करा पुन्हा असं करणार नाही असं असतं ना काहीतरी. ते असं लोक म्हणतात, आपल्याला काय माहित नाही. पण लोक म्हणतात म्हणजे ते काही इडे लोक थोडेच आहेत, कायद्यातले लोक म्हणतात. ही दयेची याचिका यमधर्माकडे समर्पित केली. मग यमधर्म काटछाट करतो. चला आमका आमक काम केलं, आमका रोड करताना कागदावच केला, आमका रोड करताना कागदावच केला. म्हणजे बंधा रोड खाल्ला गिट्टी सगट. पण काटछाट आहे का? मी काही कोणावर दगड टाकीत नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, कोणाच्या अंगाला शर्ट आला असेल त्यानं घालाव. मी काय त्याला शर्ट शिवायला माय का गोळ्या संपल्यात का? बरे आणि पटलं नसेल तर दुसऱ्या बार कीर्तनाला बोलू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मा हाऊत भरलेला आहे, मी काही कोणाच्या मागं लागत नाही. तरी मला एक जण म्हणला हाऊत भरला म्हणजे पैसे आहेतच किती. मी म्हणलं तुझ्या पाया पडायची गरज नाही, इतके आहेत. विठाला विठाला लेखाजोखा सांगतो. एक सहज कामाचा लेखाजोखा. बंधा रोड खाल्ला, पाप झालं. पण कालांतरानं अनाथाच्या 25 पोरींचा सांभाळ केला. अनाथ 25 लेकरांचा, मुलींचा मुलांचा सांभाळ केला. त्यांना शिकवलं, त्यांना मोठं केलं. चांगल्या ठिकाणी त्यांची लग्न लावून त्यांची संसार बसवली. हे सगळं रोड खाल्लेलं पाप इकडं संपून गेलं. लेखाजोखा. उदाहरण सांगितलं तुमच्या पुढं उदाहरण. अशी माणसाच्या जीवनातली कटछाट करायची काही पाप पुण्य असतात. फक्त काही पाप असे येत, तुम्ही पृथ्वी इतकं सोनं दिलं तरी ते पाप कटत नाहीत. मायबापाच्या विरोधात जाणे, मायबापाचं दर्शन न घेणं, महाराजाला काजू टाकून दूध देणं, याला तर यम गरम सळायानं हानी. तू गरम सळायानं हा महाराजाच्या पाया पडती, नवऱ्याच्या पाया पडत नाही. हिला तर बंध्या उकळत्यात, याला देव यम टाकीतो बंध्या. हो, हे पाप नसतेच संपत. कारण पतिव्रतेची ताकद इतकी मोठी असते. तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तुझी देवा वरी सत्ता, तुझी देवा. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता. तिची देवावर सत्ता असते. काही काही पाप संपत नसतात. तुम्हाला एक सांगतो, बऱ्यापैकी लोक आपल्या आई वडिलांचं दर्शन कधी कधी घेतात. महाराज दिसल्याबरोबर त्याच्या पाया पडतात. आपल्याला पण काहीतरी नियम आहेत बरं का. संप्रदायातला मृदंगाचार्य असेल, संप्रदायातला गायक असेल आणि वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार असेल, लोक तुझ्या पाया पडतात. महाराज शमी म्हणजे सौंदड आणि आपता तर सगळ्यांना ज्ञात आहे. पण आपतान सौंदडीला शेळ्यान मेंढ्या खात्यात.
आपट्याचे पानं खात नाहीत का शेळ्या? आणि सौंदडीचे पानं? हो. पण हे आपट्याला आणि सौंदडीला पूजे कोण केलं? सौंदळा तारान तारा हा तो दसऱ्याचा तुरा एरवियाची पुसे कोण हो एका देवासाठी मान सौंदळा तारान तुरा हा तो दसऱ्याचा तुरा एरवियाची पुसे कोण एका देवासाठी आपण बैठकीत बसलो, मृदंगाचार्य आल्यावर पाया पडले, गुणीजन मंडळी पाया पडली. माझ्या आईच्या आजीच्या वयाच्या 2 म्हाताऱ्या होत्या, त्या पण माझ्या पाया पडल्या. कशामुळं? बाळू महाराज ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून. बाळू महाराजानं गळ्यातली माळ काढून टाकल्यावर याला ऊस तोडायला पण कोणी बलिणार नाही. आपल्याला मान कोणामुळे? देवामुळे. म्हणून बाळू महाराजानं गांजा वाढायला नाही पाहिजे. पाप नाही संपणार आहे, नाही संपणार. यम काय करीन माहिती का गिरगावकराला? मोठ्यात मोठा सुतळी बॉम्ब थुत्रात वाजीन. हो, इतका थुत्राचा स्फोट करीन. यम यम यम. ते भेट नाही कोणाच्या बापाला. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा उधार सापळे दैत्य धागा कोराया नाही त्या यमा नाही त्या यमाशी करुणा. ते ऐकत नाही कोणाच्या बापाला. आणि म्हणून यमधर्माकडे सलगीचा अर्ज दाखल केला जातो. आणि मग यमधर्म काही पुण्याच्या कामं असतील, कळत नकळत झालेली पापाची कामं असतील, ह्या कामाची कटछाट करून त्या व्यक्तीला पुढच्या आठवड्यामध्ये एक आवृत्त व्याक काल काढत असतात. या कालामध्ये नक्षत्राचा प्रकोप टाळत असतात. आणि अशा वेळेला मग जो जन्म देता येईल ते द्यायचा. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जीर्ण सांडीजे नूतन वेढीजे फाटलेले कपडे फेकून द्यायचे, चांगले घालायचे. अशा अवस्थेमध्ये गोड अशी अधिष्ठान कैलासवासी ज्ञानदेव लगडांना मिळो अशी आर्यमा नावाच्या पितराच्या चरणी एका अल्पज्ञानी गिरगावकराची विनंती. आणि त्यांना गोड अधिष्ठान मिळून त्यांच्या हयातीतल्या कुटुंबांना शरीरानं जरी ती गेले असतील पण आशीर्वादाच्या रूपानं कल्याण इच्छिती सदा त्याचे सदा त्याचे कल्याण इच्छिती सदा त्या कल्याण इच्छिती सदा कल्याण इच्छिती कल्याण इच्छिती सदा वैकुंठवासी स्वर्गीय धर्मभास्कर वक्ते बाबा ह्या कडव्यावर फार बोलायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. आणि मग पितृदेवाच्या आशीर्वादाने हयातीतल्या लोकांचं गोड होत असतं. कोणी राजकीय सत्तेतली इथं माणसं बसलेली असतील. मी काय फार अभ्यासू नाही पण वारकरी या नात्यानं सांगतोय. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशातलं सर्वोच्च पद प्रयत्नानं मिळत नाही असं म्हणत नाही, पण त्या प्रयत्नाच्या पाठीमागं जर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद असतील
तरच तुम्हाला राजाश्रय मिळतो. अन्यथा काय प्रयत्न करायचा तरी करा, मिळत नाही. पूर्वजांचा आशीर्वाद. कोणी मृदंगात मोठं, कोणी गायन क्षेत्रात मोठं, कोणी कीर्तन लांबपर्यंत त्याची घेतील. अभ्यास सगळीच जण करतात. काहीला ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, ग्रंथची ग्रंथ पाठ. महाराज सर्वत्र फिरण्यासाठी तुझ्याकडे असलेल्या विद्वत्तेला राजयोग प्राप्त होण्यासाठी पूर्वजांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. आणि म्हणून आपली जी घडी चालत असती, गरुडाच्या पंखाने उंच चालत असती, ती एकमेव पितृलोकांच्या आशीर्वादानं चालत असती. तुम्ही एक लक्षात ठेवा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्हाला 360 तीर्थ प्राप्त होतील, मात्र तसं राहावं लागेल. पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360, पण चंद्रभागे 30 बाऱ्या गुटखा खाऊन थुकला. तिथल्या तीर्थाच्या गोळ्या संपल्यात का याला भेटायला? हा, येडे आहेत का ती तीर्थ? हा, का त्यांची फ्यूज उडालीत त्या तीर्थाची? हा, 25 बाऱ्या गुटखा खाऊन चंद्रभागेच्या पात्रात थुकतो आणि ते म्हणतो मला इतक्या तीर्थाचं. अरे येडा आहेस तू. तू लोकांच्या डोळ्यात माती टाक, देवाच्या डोळ्यात माती टाक. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. कानाची अंतर पांडुरंगा, कानाची अंतर पांडुरंगा, कानाची अंतर पांडुरंगा, कानाची अंतर पांडुरंगा. येथे नाही खोटा चालत परिहार, जानश्यांतर पांडुरंगा. सगळं काही कळतंय त्या मालकाला, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला असं वाटतं का माणसं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेले म्हणजे सगळे पुण्यवान? किती दाखवायचे तुम्हाला टेम्पूत गाद्या टाकून पत्ते खेळणारे? किती दाखवायचे तुम्हाला? किती 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 किती? हे हराम खोरायला वाटत नाही की संप्रदायाचा अपमान होत असेल? ह्या भडव्याला जो दिंडीचा मालक मदत घेतो का, त्या दिंडी मालकाला सुद्धा नरक. विठाला विठाला. पैशासाठी जर नालायक माणसं दिंडीत घ्यायचे असतील तर चोऱ्या करणं चोट्या काय नाहीत पैसे कमवायचे धंदे. महाराज, ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायनी ही वाट तुमच्या माझ्यासारख्या पाप्यांना पाप संपवण्यासाठी निर्मळ केली, त्या पाठीवर त्या वाटेवर तुमच्या माझ्यासारखे जर घाण करीत असतील आणि याला जर एखादा नालायक अनुमोदन देत असेल, दोघाशी पतन सारखे ते दोघांची पतन सारखे, दोघांची पतन सारखे. केले पाप ज्याने दिले अनुमोदन, पाप जने दिले अनुमोदन, पाप ज्याने दिले अनुमोदन, पाप जने दिले अनुमोदन. दोघांची पतन सारखे, दोघांची पतन सारखे, दोघांची पतन सारखे. याच्याकरता आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद असावा, आपण चांगलं वागण्याकरता. एकच प्रश्न आहे, एवढा आपण ज्यांच्यासाठी बोलतो ते स्वर्गीय ज्ञानदेवराव गेले, तर किती मोठ्यांना जावं लागतं? एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो आणि माझ्या वाणीला बंद करतो. किती मोठी व्यक्ती, किती मोठी व्यक्ती. एका स्त्रीचं चरित्र तुमच्या पुढे मांडतो या पवित्र भारत देशातल्या. राजा हो, 100 ते 150 महाराज लोक जमले. आम्ही नाही महाराज, आपण नाही, आपण नाही, आपण नाही, आपण नाही. बसा महाराज. त्याच्यातल्या काही महाराज लोकांच्या डोक्याचा रोम जर खाली पडला तर तोही रोम भगवंताचं चिंतन करीत होता. म्हणजे अंगावून पडलेला रोम सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. त्या अर्थी त्यांचं शरीर किती गोड झालेलं असेल विचार करा. किती गोड, किती गोड. महाभारतामध्ये पांडवाच्या कुळात आणि यदुवंशामध्ये 2 पुरुषार्थी सांगितले. यादवा माझी उद्धव, हे रे पांडवा माझी अर्जुन धन्य. अजून 3 आहेत बरं पुढं. बस झाले 2. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते.
रिॲक्शन येत असते. यादवांच्या कुळात उद्धव अग्रगण्य आणि पांडवांच्या कुळात अर्जुन अग्रगण्य. कारण उद्धवानी सख्यत्व केलं, भंगिऱ्या मित्राचं नाही. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही त्या जगाच्या बापाचं सख्यत्व उद्धवानी केलं. एक. आणि अर्जुनाचा संबंध किती, तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याचा मेहुणा म्हणून अर्जुन मिरवले. हा झाला प्रापंचिक नातं. पण याच्या पुढचं नातं सांगू का. अर्जुन वारकरी संप्रदायात इतका तात्विक होऊन गेला, इतका तात्विक की त्याचं भजन ऐकल्याच्या नंतर कोपे तरे निवांत साये आरुषे तरी बुझावीत जाय नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. किती 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 रुसला तरी समाधान करायला जायचं, रागावला तरी पंढरपुरातल्या मालकानं मान खाली घालायचं. कारण झोपी गेल्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते बुवा, कृष्ण कृष्ण. याच्याही पलीकडे बायको बघा, याच्याही पलीकडे बायको. तिचं नाव द्रौपदी. द्रौपदी अर्जुनाच्या अंगावर केस येत तोपर्यंत कृष्ण कृष्ण म्हणायचे, पण खाली पडल्यावर म्हणत नव्हते. द्रौपदीचं डोकं जिथं विचारलंय तिथं रोम पडल्याच्या नंतर ते जागा कृष्ण म्हणत होती. काय अधिकारी लोक असते लोक, किती अधिकारी किती लोक. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, काय म्हणले आबा, मग गोविंद ते काय राजे, काय पुरतो तो आपण या लोकांच्या पासंगाला. मुसलमानाच्या कुळात वारकरी जन्माला आला, मुसलमानाच्या कुळात. त्या वारकऱ्यानं भजन केल्यावर ती सतरंजी राम राम म्हणत होती आणि आम्ही भजन केल्यावर तंबाखू खाल्ला. ज्यानं पाकिट दिलं का त्याच्या घराला कायमचं कुलूप लागणार हरामखोराच्या. विठाला विठाला चला. बिभीषणाला मालक मूर्ख म्हणले, आपण म्हणायचं का. मनशी बिभीषण शहाणा, पण आपण म्हणायचं का नाही. बिभीषणानं ज्या घरात भजन केलं अख्खी लंका जाळली मारुती रायानं, पण बिभीषणाचं घर नाही जाळलं. प्रतापे सबळ तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ. प्रतापे सबळ नाम. पुन्हा एक पुरावा आहे. हृदय शीतावर लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर. हृदयी सीतावर म्हणून या. अख्खी लंका जाळली पण घर नाही जाळली. एक शपथ पुरावा आहे. आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण की कुटिया कैसे बचाई रे कैसे बचाई. शपथ घ्या, नंतर काड्या करायच्या नाही, अभंग नाही, पण चांगलंय. काय भजन महाराज, काय काय टोकाचं भजन असेल. एका साधूला पेटवल्या संत शिरोमणी आस्ती आणायला गेली. साधूला पेटिलं, अंगावर भिंत कोसळली. 3 मुसलमानानं प्रेत उघडलं. बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतं पंढरपूर. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. ते प्रेत उघडून काढ्या बरोबर खुसबे
इंशाअल्लाह ला इलाहा इल्ला बिस्मिल्ला रहमिल्ला इंशाअल्लाह हे परवदिगार असं ते म्हणत होता. बाजूच्याने विचारलं का रे? 3 दिन के बाद मुर्दे में से खुशबू आती. मुसलमान रडू लागला. 3 दिवसाच्या नंतर मेलेल्या प्रेतातून तुळशीचा आणि बुक्याचा सुगंध येतोय. ते शरीर होतं मंगळवेड्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय. पेटून दिलं. तिसऱ्या दिवशी संत शिरोमणींना मंदिरात बोलून घेतलं. नामदेवरायाला पंढरपुरातल्या मालकांनी. भजन काय करीत होते लोक, कल्पना करा. महाराज आपल्याला उग भाकरी देत नाहीत लोक, येडे नाहीत लोक. या मागच्या लोकांनी आपला रस्ता साफ केलाय म्हणून आपली एकाची आजच्या लोकांनी जात विचारली नाही. आहा, वेळेला जर इतकी आमच्यावर किंमत करतात तर मागची आमची चांगली होती. आता आम्ही किती चांगलं वागायला पाहिजे ते आम्ही आमचं ठरवायचं. हो, पेटून दिलं. तिसऱ्या दिवशी संत शिरोमणी नामदेवरायाला आमंत्रित करण्यात आलं. विटेवरच्या मालकाने हृदयाला बिठी मारली. नामा नामा आज चोख्याला घेऊन ये बापू. नामदेवरायाने सांगितलं प्रभू मी अंत्यविधीला गेलतो. अन्न माझ्या चोखाला. महाराज नामदेवरायाला एक शंका आली. माणसं राख सावडायला गेल्यावर आंघोळ करून घरात येतात, मातीला गेल्यावर आंघोळ करून घरात येतात, आणि चोखोबारायला आणा म्हणजे आपण पेटून दिले. आता अस्थिपंजर झालाय त्यांचा. आता करायचं काय? प्रभू काय म्हणाले लक्षात नाही आलं. नामा माझ्या चोखाच्या अस्थी घेऊन ये. आणि मग नामदेवराय अस्थी आणायला गेले. नामदेवे अस्थी आणल्या पारखोने, नामदेव अस्थी आणल्या पारखो, नामदेव अस्थी आणल्या पारखो. घेता चक्रपाणी पितांबर, घेता चक्रपाणी पितांबर, घेता चक्रपाणी पितांबर. नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी. कशा पारखली? कानाला लावली. जी अस्थी विठ्ठल म्हणत होती ती अस्थी चोखोबारायची. 450 लोक गेलते. नामदेव नामदेव माने कैसा ओळखाव्या, नामदेव माने कैसा ओळखाव्या. दयामध्ये विठ्ठल नामनी घे, दयामध्ये विठ्ठल नामनी घे. नामदेव कैसा ओळखाव्या, नामदेव कशा ओळखायच्या असते त्याच्या विठ्ठल म्हणतील त्या. कधी माहिती आहे? पेटून दिल्यावर. पेटून दिल्यावर निदान माझ्यासारख्यांनी तुमच्यासारख्यांनी जिवंतपणी तर जरा जरा लाजलं पाहिजे विठ्ठल म्हणायला. जाऊ द्या, फुकून द्यायला आपलं राखुंड चूर करूनी पूर करूनी पाण्यात टाकलं तरी उरपाळावा राखुंड. पण जिवंतपणी तर आपण कधी विठ्ठल विठ्ठल म्हणावं. हा संदेश आपल्या करतात दिला असेल की नाही? का शेळ्याला, मेंढ्याला, म्हशीला, गाईला, गाढवायला थोडा सांगितलं संदेश आपल्याला. चला काय भजन असेल कल्पना करा. या भजनाच्या योगितीची त्रेतायुगात एक बाई होऊन गेली. क्रता त्रेतायुगात. तिचं नाव होतं शबरी. एवढाच पुरावा सांगतो. त्याच्यामुळं मोबाईल पाहिला होता मी. 10 ते 12 वेळेत वेळ समय जाणं समय जाणं. हे बा हा असं नसतं मुकदम. काय अवघडच काम असतं पाहाय का. हो ना हो ना, असं नसतं ना. हो ना हो ना. एक जणाला वांगे आवडत होते. तुम्ही बसान 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 सांगतो मी. एक जणाला वांगे आवडू लागले वांगे. पण हे जाणन वांग्याचं रान नांगरलं तर ते म्हणलं नसू द्या वांगे वांग तिथली मातीत द्याच्या आमच्या. मी त्याच्यावर समाधान. असं नका करू. विठाला मलाही
जिंतूरला पळायचो. गुरुवारी रंगनाथ गुरुजींचा सप्ताह चालू आहे. कृतात्रेता युगात एक बाई, या अधिकाराची, तिचं नाव होतं शबरी. प्रचंड भजनानंदी. शबरीचं शरीर वृत्ती नाही, शरीर नामी झालत. अख्खं बंद शरीर राममय झालत. बंद शरीर बंद. शबरी देवाला ई म्हणली. शबरीनं देवाला हाका मारल्या किंवा शबरी देवाला म्हणतच होती तू हीच, असं काही पुराणांचं मत असं म्हणते की शबरी ते काम करत नव्हती. शबरीला फक्त मतंगाने एकच सांगितलं, तू भजन करीत राह. आणि ज्या दिवशी तुझा पुण्यकाल उदयाला आहे, तू देव झोपडीत काय, देवच तुला इथं घेईल. नुसत्या झोपडीतला काय विचार करते, देव इथं घेईल, इथं 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 घेईल तुला. तेचे येणे जाणे कुंटली. तिचं येणं जाणं खुंटलं. इतकी अधिकारी शबरी होती, एवढी अधिकारी होती. जीवनभर भजन केलं. पंढरपुरातल्या मालकावर प्रेम किती केलं सांगू तुम्हाला. जे कौशल्यानं केलं नाही, जे देवकीनं केलं नाही आणि जे यशोदेनं केलं नाही, या तिघीपेक्षा जास्त प्रेम शबरीनं केलंय. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असत्या करे. ऐकायलो म्हणून काही बोलायलो होय गिरगावकर. आता कौशल्यानं जन्म दिलाय रामाला आणि शबरी कस काय तिच्यापेक्षा श्रेष्ठ. देवकीनं जन्म दिलाय कृष्णाला आणि शबरी कशी श्रेष्ठ. 11 वर्ष 53 दिवस यशोदेनं सांभाळलंय कृष्णाला आणि शबरी कशी श्रेष्ठ. शबरी तर काही 10-5 मिनिटात भेटली देवाला. खाऊ घातलं तर आमटे बोर. तिच्याकडे का काजू होते, का बदाम होते, का पपई चिरलेली होती, का काट्याचा चमचा होता. चमच्या नसते खात, ते असं टोचून असं होतं का तिथं. काय बोर. बर ते बी बोर गोड आहेत कशाहून सिद्ध केले, तिच्या दातान टोकरले. नमने उचिष्टात वा, तिनं तोंडानं टोकरलेली बोर गोड आहेत. किती द्रोणे ठेवायची ते द्रोणे, तो द्रोण भगवंताच्या हातात देवा. ती शबरी या तिघांपेक्षा श्रेष्ठ कशी. ऐकला, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, किंवा हे शरीर इथली इथं समर्पित करावं लागतंय. इतका न्याय ऐकायचा आणि पूर्ण विराम. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, सर्वांना ज्ञात आहे. कितीतरी रामायण तुम्ही ऐकिले. तुम्हाला रामायण सांगून सांगून कितीतरी रामायणकार मेले. पण उद्या मला पण कोण्या दिवशी आमंत्रण आलं, मला पण मरायचं आज थोडंच आहे. आणि ऐकिणारे पण मेले. काय यायचे का बटणं लोखंडाचे थोडेच आहेत. या मला दबायचे नाही का, आमच्यावर घेतले व्हायची कसकच पिकली. तुमच्याही दबणार न पण बटणं. असो, एवढी रामायण आपण ऐकली, एवढी रामायण ऐकली, एवढी रामायण ऐकली की कौशल्या मातेनं शोक केला हे आपल्याला ज्ञात आहे. वनवासाला जात असताना कौशल्या मातेनं इतका शोक केला, आबा इतका शोक केला, इतका शोक केला की पाषाणाच्या भिंती पाजरत होत्या. अनावर झाला. पाषाणाला शोक अनावर झाला, दगडाला शोक अनावर झाला. गायी रळड्या असतील, पशुपक्षी रळडे असतील, झाडाच्या बुंथ्यातून त्या फांदीतून पाणी पडत असेल, काही नवल नाही. पाषाण असा द्रवला. किती कौशल्य रळड्या, किती रळड्या, किती. पण मला सांगा, रामप्रभू वनवासाला गेल्यावर कौशल्यनं देह सोडला का. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे. बऱ्यापैकी लोकांनी सांत्वन केल्यावर 4थ्या-5व्या दिवशी कौशल्यनं जेवायला सुरुवात केली. जेवायला सुरुवात केली. कोण गेल्यावर. स्वतःचा मुलगा, 14 वर्षाचा वनवास, बिना चप्पलचा, अंगावर कपडे नाहीत, कानं बांधायला उपरणं नाही, स्वेटर नाही, टोपी नाही, काहीच नाही. झाडाची साल, वलकल्ले वलकल्ले. प्रवासात अडचण आली तर ATM पण सोबत नाही. किती परिस्थिती असेल, किती परिस्थिती. या परिस्थितीत आपला पोटचा गोळा बाहेर जातो. आईनं शोक केला याबद्दल पुराण मान्य करतंय. पण कौशल्यानं प्राण नाही सोडला. चला पुढे ऐका. जिची 6 लेकरं तिच्या सख्या भावाने आपटून मारले. देवकीच्या बाबतीतला प्रसंग. शबरी किती मोठी आहे तरी लक्ष्यला ठाव स्मशानीचा, याच्यावर सांगतोय. देवकीची 6 लेकरं. तिचा भाऊ कंस होता मथुरेच्या राजाचं पोरग. कंस राजा नव्हता, मथुरेचा राजा कंस बर का, असा आमचा मित्र भागवत सांगत होता.
इतका गधडा महा मित्र नाही म्हणा, पण राग येईन म्हणून म्हणतोय विठाला विठाला कंसा हरामखोर होता, किती नालायक. कंस हा परद्वेषी होता. दोन लोकांना झोपा लागत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक, डोळा दुखन, कान दुखन, नाक दुखन, डोकं दुखन, पोट दुखन, छाती दुखन, त्याला एक झोप लागत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप लागत नाही दोन. तर कंसाला न खपणारा व्यक्ती होता. कंस किती नालायक. लोक म्हणले बंदी शाळा फोडीन कंसाला मारलं. अरे आधी कंसाला कशामुळं मारलं याचं लक्षात ठेव. देवाचे आईवडील बंदी शाळेत टाकले म्हणून नाही, नालायक कंसानं स्वतःचे आईवडील अंधार कोठडीत टाकले होते. आपल्या संस्कृतीमध्ये मी रात्रीच पुरावा सांगितला बापू. एक व्यक्ती तुकोबारायला भेटला. इतकाच मुद्दा ऐका, काही घेऊ नका आजच्या कीर्तनातलं, इतकंच घ्या तरुणांनी. तुकोबारायला एक व्यक्ती भेटला आणि तुकोबारायाने विचारलं, ए काय काय केलंस रे? नाही म्हणले महाराज, देऊला तुमच्या दर्शनाला आलो नाही, आळंदीला मालकाच्या दर्शनाला गेलो नाही, पैठणला मालकाच्या दर्शनाला गेलो नाही, आणि पंढरीतल्या मालकाचंही दर्शन घेतलं नाही, कुण्याही गंगेची आंघोळ केली नाही, एकादशी धरली नाही, सोमवार धरला नाही, खडा मंगळवार तर कव्हाच नाही. खडा मंगळवार नसेल माहीत तुम्हाला. उजाड्यापासून संध्याकाळपासून बसायचंच नाही, पाणी उभ्यानंच प्यायचं. खडा मंगळवार. लय बाया धरायला, तुमच्याकडे धरत्यात का नाही काय माहीत, बऱ्यापैकी. पी पाणी व्रत, पुढचं जर पाणी पी म्हणलं तर पाणी प्यायचं. असे हे नवीन नवीन चिटकून घेतले नाही व्रत, नवीन नवीन चिटकून घेतले. बस झाले एवढेच आहे. बरं, चांगली गोष्ट आहे. हां, तुमच्या गावाला मग विमान येईन न्यायला, तुमच्या इथं आहे म्हणलं. तर काय सांगू लागलो, तुकोबारायला भेटलो. ते काही काम नाही केलं, दान धर्म, 2-3 एकर राणे, माह्यात पोटाचा प्रश्न आहे, मी काही सप्त्याला रुपया दिला नाही, कुठं पंगत नाही, कोण्या वारकऱ्याला चतकोर भाकरी दिली नाही. मग केलंस काय? 28 वर्ष, आज आजतागत 28 वर्ष झाले असं ते तुकोबारायला सांगत होता. 28 वर्ष झालं. सकाळी आंघोळ केल्यावर पहिलं आईचं वडिलाचं दर्शन, मग मारुतीरायाचं दर्शन. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीरथी पूजा. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. क्या बात है. 350 तीर्थ पंढरपुरात जर आचरणानं आपल्या चौकट सांभाळून केली तर 350 तीर्थाच्या आंघोळी केल्याचे पुण्य प्राप्त होते. पण 350च, पण मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरी, म्हणजे जेवढे तीर्थ असतील तेवढे मायबापाच्या पायावर भेटतात. हो. एक पोरग 15 दिवस माई पिशवी आगायला होतं. 16व्या दिवशी मला कळालं की ते त्याच्या माईल भेटत नाही. म्हणलं बापू खाली उतरतो या पापान मै गाडी पुन्हा उलथन. मी एकदा उलथलो वाचलो म्हणून बसून कीर्तन करावं लागले, आणि तू पुन्हा माझ्या गाडीत बसला. तर पहिल्याने ट्रॅक्टर खाली गेलती, आता चांगल्या भरलेल्या तळ्यात जाची, तू खाली उतर. ते म्हणला काय झालं? म्हणलं तू आईचं दर्शन. मी नाही बोलत म्हणला म्हातारीला. म्हणलं मग खाली उतर, खाली उतर तू खाली. तुकोबारायाने विचारलं पुन्हा काय केलंस? काय नाही म्हणलं, रोज सकाळी आंघोळ करून आई वडिलाचं दर्शन, मग मारुतीचं दर्शन झाल्यावर कधी घरी नेहरी करतो किंवा भाकरी घेऊन शेतात जातो. तिथून आल्यावर हातपाय धुतले की पहिलं आई वडिलाचं दर्शन आणि मग मारुतीला दिवा घेऊन जातो. असं 28 वर्षात एक सुद्धा दिवस टाळला नाही की मायबापाचं दर्शन घेतल्याशिवाय राहिलो नाही. तुकोबारायानं त्याच्या पुढे लोटांगण नमो तया माता पित्याचे पालन हो, नमो त्या वचना सत्य बोले, सत्य वदे, नमो त्या वचना सत्य बोले.
नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांचं पालन करतो, आई वडिलाचा सांभाळ करतो, तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. यमाच्या थुत्रीत आणली, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मोक्षाला हाकलून दिले, मोक्ष सुखा हनु लाता. काय ताकद महाराज, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. दक्षिणेचा राजा, कोणाची माय येली महाराष्ट्रात यमाल कामाला लावायला? तुकोबारायांनी यमाल कामाला लावलं. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. एवढा अधिकार. अहो जरा जुरा पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकलात लोक म्हणतात मला आज भूकच नाही. काऊन? साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. मग साहेबांनी तुझ्या खांद्यावर हात टाकला, मग काय झालं? साहेब तुला त्याचं पद सोडून तुला देतील का? हा महाराज, तुम्ही आणि मी हे आपले सगळे साहेब कोण्या दिवशी बटणं दाबून मळ्यात पाठवायचे, हे सगळ्याचा साहेब बसलाय पंढरपुरात. आणि हा साहेब तुकोबरायची मनानं जात होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. एवढा मोठा अधिकार महाराज तुकोबरायचा. आणि तुकोबराय आई वडिलांना नमस्कार करणाऱ्याच्या पाया पडतात. चला, शबरी कौशल्याचं सांगत होतो ना, 6 भावांनी पोरं मारली. साही मारी दुराचारी. किती दुःख झालं असेल माईला लेकर. बरं कसे मारले माहितीये का? एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनात ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं एक वाक्य होतं. गुरुजी म्हणायचे, शिजलेला भात एका बाईनं हातात घेतला आणि तो भात असा दाबून त्याचा गोळा केला आणि तो गोळा दगडाच्या भिंतीवर मारला. भिंतीवर मारल्याबरोबर शीत कसे पांगत आहेत तसं लेकरू आपटिल्यावर त्याच्या मांसाचे तुकडे पांगत होते. बापन माय डोळ्यान पाहत होते. देवकी आणि वसुदेव डोळ्यान पाहत होते. काही चाललं नाही. किती लेकर आपटिलेले पाहिले? 6. 7वा योग मायेनं तिकडे नेला. चला, आणि 8वा 6 लेकर अशी आपटिलेली पाहिल्यावर 7वा योग मायेनं तिकडं नेलाय असं भागवत पहा लक्षात येईल. आणि 8वा जन्माला आल्याच्या नंतर ज्या वेळेला कृष्णाला सुपात घेतलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला पंढरीतल्या मालकाला वसुदेवानं सुपात घेतलं, त्यावेळेला बऱ्यापैकी देवकी माता रडल्या. बऱ्यापैकी देवकी माता रडल्या. पण 6 डोळ्याच्या देखता वारलेत. 7वा कुठं गेला याचा पत्ता नाही. आणि 8वा आता दुसऱ्याची तर नेऊन ठेवायचा आहे, तरी फक्त डोळ्यातून पाणी आलं. देवकीनं प्राण सोडला का? नाही. चला आता एक वाक्य ऐका. 11 वर्ष 53 दिवस जगाचा बाप यशोदा मातेकडे आल्या. यशोदा आईसाहेब साध्या नव्हत्या. धन्य यशोदा ती माय आणि दाशी जनी वंदी पाय. ह्या तिघींची चेष्टा करतो असं डोक्यातलं काढून टाका. पण या तिघींपेक्षा शबरी श्रेष्ठ आहे ही इतकं सांगण्यासाठी तिघींचं इचकितो इतकं लक्षात ठेवा. हो, कारण शबरीला सामान्य समजू नका. शबरी लाहोर चित्र सशी रांडुकुर धरणाऱ्याच्या कुळातली होती. आपल्या संप्रदायाला जातीचा संबंध नाही. सज्जन नावाचा खाटीक कोण होता? मुसलमान. ते फुलं इकीत होता का? खवा. माऊ शिकीत होता. माऊ शिकणं आपल्या संप्रदायात मान्य आहे का? नाही. पण त्यानं त्याचा धंदा करत असताना एका तिळा इतकी चूक केली नाही, म्हणून वारकरी संप्रदायाने त्याला इकडे घेतलं. चला पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला. टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला कोणते पंथी म्हणतात? तृतीय. मी इलेक्शन मध्ये ते फॉर्म पाहिला. आमच्या इथलं एक पोरग घेऊन आलं. म्हणलं किती लोक आहेत रे आपल्या इथं? ते म्हणलं महिला इतक्या आणि पुरुष इतके. आणि पुढे एक नाव होतं तृतीय पंथी, तर खाली 0 आकडा होता. म्हणलं हे काय? ते म्हणलं ते आपल्या इथं नाहीत. मग बिचारे तृतीय पंथी कोण? टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा पोटासाठी. प्रत्येकाची तळमळ असती. कोणाला वाईट म्हणणं आपली पात्रता नाही. बरं ठीक आहे, तुम्ही वाईट म्हणा कोणाला, तुम्हाला त्याला नीट करता यावं त्याला वाईट म्हणावं. तुमच्याच्यानं कोणाचं काहीच नीट होत नाही, मग आपली जीभ का लोकांना वाईट म्हणण्यासाठी आहे? नाही. हा तृतीय पंथी एक व्यक्ती एका वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेला. चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पुंडलिकरायाच्या कळसाला मंदिराला प्रदक्षिणा केली, नगर प्रदक्षिणा केली आणि तिथून पुढं गावातलं भजन मरेपर्यंत केलं. कोणी केलं? तृतीय पंथ्यानं. तर हा तृतीय पंथी रोजच्या काकड्या ते कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. महाराष्ट्रातला एकही बहादर महाराज नाही की त्याचं नाव गाथ्यातलं काढता येईल का? नाही काढता येत. कारण त्यानं पंढरपुरातल्या मालकानं त्याला स्वीकारलंय. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितेही तेने वंदे केली. आपल्या संप्रदायात जातीला किंमत नाही. आपल्या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चांगलं वागणाऱ्याला. मग ठीक आहे, एखादा म्हणीन मी आमक्या कुळात जन्माला आलो आणि ढक्कन उघडायच्या आधी पेतो, खालून बाटली फोडून. तुला कसं मान्य करते? ना आलाय का?
या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला कोणी हो का उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. जनाबाई म्हणल्या उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, चांगलं वागतो ना त्याच्या पायावर माझं डोकं. चला, शबरी होती. यशोदेनं 11 वर्ष 53 दिवस जगाचा मालक सांभाळला. रथ नेण्यासाठी आला, यशोदेनं शोक केला, त्याबद्दल दुमत नाही. 11 वस्तूचा त्याग केला, 11 वस्तूचा त्याग केला. कृष्ण आमच्या वाड्यातून गेल्याच्या नंतर दुग्धजन्य पदार्थ मरेपर्यंत खाणार नाही, इतका त्याग आहे का? माणसं आता दहाव्याच्या दिवशी वडील असेल, आईचा दावा असेल, भावाचा असेल, वडिलाचा असेल, आजोबाचा असेल, आजीचा असेल. आमची लोक तिथं सांगते आता आज 6 महिने काय त्यागतात. एक जण म्हणला मी 6 महिने केळीच खाणार नाही. 6 महिने मी आजीसाठी नाही, केळी म्हणालो मी. आबा केळी म्हणालो, केळी. 6 महिने मी केळी खाणार नाही. आता तिथं पूजेला मी होतो. मी म्हणलं दादा केळीच कस काय सोडी? ते म्हणलं केळी खाल्ली की सर्दी होती. नाही आजी भूत होऊन तू या छातीवर नाचायची गरे सुंबळ्या, नाटक करू तू. हा, ज्याची ॲलर्जी आहे ती सोडी तू. पित्र येडे आहेत का महाराज? सामान्य आहेत का ते? सामान्य. महाराज देवकीला यशोदेला कळाल तर कृष्ण देवकीचा आहे. हा वापस गेल्यावर याच्या आईला काय सांगेल मी काय सेवा केली म्हणून वापस जाताना त्याला जीव घातलं, सगळ्या पदार्थाला पाणी फिरिलं. कृष्णाने विचारला पाणी का फिरिलं? आमच्या वाड्यात आहेस तोपर्यंत मी नियम केलता, ज्या दिवशी दूध खाशील त्या दिवशी दूध घेत होते, ज्या दिवशी खवा खाशील त्या दिवशी खवा घेत होते, ज्या दिवशी गोड खाशील त्या दिवशी साखर घेत होते. आणि आता तू आमच्या वाड्यातून जाणार आहेस म्हणून ह्या 9 पदार्थातला एकही 11 पदार्थातला एकही पदार्थ तू खाणार नाहीस. मी मरेपर्यंत या 11 पदार्थाचा सुगंध पण घेणार नाही. सामान्य त्याग आहे का? किती मोठा त्याग आहे, त्याग आहे आबा. पण एकदा भगवान कृष्ण परमात्मा चेंडूच्या निमित्तानं यमुनेच्या डोहात बुडाली. एक पुरावा आहे, मागे सरे माय पाऊला पाऊली. हा, कारण रडू लागली कृष्णासाठी. आणि अंतरी हरी हो, यशोदा आपल्यासाठी रडते, हरीच्या लक्षात आहे, पण जीवाला सुद्धा सांभाळते हे सुद्धा देवाच्या लक्षात आहे. यशोदेनं प्रेम केलं पण प्राण सोडा का? नाही. ऐका, देवकीनं प्रेम केलं, प्राण सोडा नाही. कौशल्यनं प्रेम केलं, प्राण सोडा नाही. यशोदेनं प्रेम केलं, प्राण सोडा नाही. आणि विश्वाचा बाप 5 मिनिटाकरता शबरीच्या आश्रमात आला. 5 मिनिटाकरता डोळ्यातल्या पाण्याने पाय धुतले आणि पाणी लाल कसं पडतंय म्हणून तळवे खालून पाहिले तर रस्त्यानं चालता चालता खडे गोटे टोचले होते. विचारलं जगन्निवासा पायाला जखमा? माय, शबरीला माय शब्द वापरला. ए माय माय, मी पितृ आज्ञे करता वनवासात आहे ग, मला पायात घालायचं नाही. शबरीनं डोळे झाकून विचार केला, देवा लोक किती भारीचे बूट घालीत असतील, किती भारीच्या चपला घालीत असतील, ते मला इचकायचं नाही. पण बूट आणि चप्पल घालायला पाय द्यायचेत का न द्यायचेत हे शबरीच्या मालकाच्या हातात होतं. आपल्याला चप्पल घालायला, बूट घालायला पाय. आता लोक घालायले, श्रीमंत घरच्या बाया स्वयंपाक करताना पण चप्पल काढीनात. पैशाचा जोर झाला ना. स्वयंपाक घरात घालायची चप्पल, हॉलमध्ये घालायची, बाथरूममधली असावं ठीक आहे, जशी साडी आहे तशी चप्पल. महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे का एखाद्या घरी? ते पहा, म्हणजे त्या घरी जाणं बंद करावं, नाही तर आपले गालं वर बडायची एखादी. विशिष्ट प्रकारच्या चप्पला. एका बाईनं बासुंदी चप्पल घालून गेली. एक आमच्या संघ वारकरी होते, जरा आपल्यापेक्षा जास्त होतं वारकरी. तर मी ते म्हणला मी बासुंदी खाणार नाही. म्हणलं काय? त्या बाईला सर्दी वगैरे झाली? नाही म्हणला, 3 चपला काढ्या नाही. आपलं नशीब चांगलं, 3 बासुंदी उलथाण्यानं हाटली, चपलान थोडीच हाटली. तुला काय इतकं ताण घ्यायचं? म्हणलं चल चल. मला सांगा, हे भोग, पायातले भोग स्वीकारण्यासाठी पाय द्यायचेत का न द्यायचेत कोणाच्या हातात आहे? त्याच्या. बरं, डॉक्टरच्या हातात जर लेकरू सदृढ जन्माला यावं असं वाटत असेल तर किती डॉक्टरला दिव्यांग लेकरं दाखवायचे? डॉक्टरच्या हातात एक आमका औषध दिल्याच्या त्याला मुलगा सुंदर होईल का सदृढ होईल असं त्याच्या हातात आहे का? नाही नाही नाही, त्याच्या हातात सुद्धा नाही. काय त्या बिचारा डॉक्टरला दोष कशाला द्यायचा आपण? तो काय माहिती आहे का? अभ्यास करून, वैद्यकीय क्षेत्रातला अभ्यास करून तुमच्या आमच्या शरीराचं आजाराचं निदान लावून औषधोपचार करणारा एक विश्वाच्या मालकानं पाठवलेला वैद्यकीय क्षेत्रातला एक दूत आहे. तो काही देवदूत नाही, वैद्यकीय क्षेत्रातला दूत आहे. माणसानं कोणावर रुसलं नाही पाहिजे. चला मग पाय द्यायचेत का न द्यायचेत ज्याच्या हातात आहे त्याच्या पायाला जखमा. महाराज सहनच झालं नाही आणि त्याच पायावर प्राण सोडा. तिचे येणे जाणे खुंटले. लक्षात घ्या, इतक्या दिवस वनवासाला गेला तरी रडली, प्राण नाही सोडला. आता आईवडिलाला सोडून चाललाय तरी रडली, प्राण नाही सोडला.
11 वर्ष 53 दिवस सांभाळले, प्रेम केलं, चाललाय, प्राण नाही सोडा. 5 मिनिटा करता आला आणि एवढं दुःख कसं, पायावर प्राण सोडा. आता श्रेष्ठ कोण? महाराज इथं ऋतून घेतली, पण शरीर कुठं तिथं. 2 स्त्रिया होत्या. सौंदर्यावर जाऊ नका बरं का, तुम्ही येड्यावानी करतात कधी कधी. संक्रांतीच्या दिवशी जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला आधी हळदी कुंकू देतात, आणि जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर का इचू दिसतो का? अशी येडेवानी करी जाऊ नका. ह्या बऱ्याचपैकी येडेवानी करतात ना, बऱ्यापैकी. तिकडे फिरलोच नव्हतो आज मी, जरा लांब बसल्यानं. तुम्ही अजून लक्षात घ्या, आमच्या पोरायच्या माईनं माझ्याकडून 10,000 रुपये घेतले. पोरायची माय म्हणजे माझी बायको. तिने 10,000 रुपये घेतले आणि तिने काय केलं माहिती आहे का? 10-15 गुळाचे ढेकळं आणले 1-1 किलोचे, 10-15 आणले अर्धा किलोचे, आणि 25-30 आणले पाव किलोचे. असे काही ढेकळं आणले. 2-3 चांदीचे बगवे आणले, बारीकशे 500, 600, 700 रुपयाचे असे 2-3 आणले. आणि बाकी मग शॅम्पूच्या पुड्या आणल्या. विद्यमान आमदाराची बायको आली की चांदीचं बघवं, जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की पितळाचं बघवं, सोसायटीचे मेंबर ग्रामपंचायतच्या सदस्याची बायको आली की 1 किलोचं ढेकूळ, जरा मध्यमवर्गीय आली की अर्धा किलोचं, जरा मध्यम आली की पाव किलोचं, आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी. मी म्हणलं होंडी होशीन होंडी, असा पक्षपात करू. माझी बायको इतकी येडी नाही, तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलं, पण गळ्यात शपथ तुमचं सांगायलो, इतकं लक्षात ठेवा. मग तितकी येडी असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो, तिथं खूप काम आहे माणसायला, तिकडे गेलो असतो मी. इतकी येडी नाही मला. हा पक्षपात नसावा माझा. महाराज देवाकडे पक्षपात नाही. 8व्या अवतारात सजून कोण गेली ती देवाला मारायला? पुतना. आणि शबरीच्या अंगावर दागिने होते का? नाही. मग कोण तिला आतमध्ये घेतलं? तिला शोषून मारलंय. दागिने घालून आलेली शोषून मारलंय, आणि जिच्या अंगावर एकही दागिना नाही तिला इथं ठेवलंय. मान्य, पण शरीर कुठं समर्पित केलं? जागच्या जाग्यावर. लक्षीयला ठाव स्मशानीचा विढोबा एक घ्या, द्या पाठीमागे. वैकुंठवासी स्वर्गीय वैकुंठवासी कैलासवासी ज्ञानदेव गोपाळराव लगड विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. विनोद आणि प्रदीप हे त्यांचे सुपुत्र, पुतणे भाऊ वडील आदी करून सर्व मोठा गोडसा परिवार. या परमपावन लगड परिवाराने आपल्यातला एक सदस्य विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाला. ते तर आपल्याला असे भेटू शकत नाहीत, पण त्यांच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला उजाळा म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करून वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार त्यांचंच पुण्यस्मरण हा लगड परिवार मोठ्या आदरातिथ्यानं करतो. ज्याच्यात श्रद्धा असती त्याचं नाव श्राद्ध असतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिवाराचे भाषे आदरणीय आमचे सुनील महाराज पवार, बर 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 बरं असू द्या, असू द्या. विठाला 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 या परिवाराचे ते कोणी असू, पण वारकरी संप्रदायातले दिग्गज गायक आहेत आदरणीय सुनील पवार. त्यांनी तारखेच्या संदर्भात मोठ्या अट्टहासानी मागे माझ्याकडे इंदापूरकड कीर्तनाला येऊन
माझी तारीख घेतली आज मोठ्या नियोजनाने मृदंगाचार्य भरत महाराज, आदरणीय गायनाचार्य आबा, आदरणीय उत्तरेश्वर बापू, आदरणीय आमचे आदरणीय गानसम्राट हजारे महाराज, आदरणीय आमचे पवार महाराज, आदरणीय पुन्हा एक आमचे पवार महाराज, गोड असं महाराष्ट्राच्या मातीतलं गायन क्षेत्रातलं मृदंग क्षेत्रातल्या ह्या बुलंद तोफी आदरणीय धावडे गुरुजींचा सुद्धा फोटो पत्रिकेवर मी पाहिला. आधी करून सर्व आणि साऊंड सिस्टीमवाले सर्वांना मिळून आणि या परिवारासाठी राजकीय क्षेत्र, व्यापार क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, आधी करून शेती क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, या सर्व क्षेत्रातली आलेली सर्व भक्त मंडळी सर्वांचा गोड अशा प्रकारचा एक टावा असावा. आदरणीय ज्ञानदेव दगडांना गोड असा अधिष्ठान मिळो अशी विश्वाच्या मालकाची चरणी प्रार्थना. एक मी छोटीशी आदरांजली देतो. निधियाम निधिपते सकल तिसुदीय निछंद कला भय जायन्ते या दाक्षांभव सकल सुने मंत्राति भवाति ति जायन्ते यक्षति किन्नर गन्धर्वादि लोकपाल भय दिक्पालो चारुति हासं परमति हंस पराभय जायन्ते कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः ओ लोकाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः अद्य भवायनि सकल सुलाभय चंद पराभय जायन्ते चंद पराभय जायन्ते सव्याप्तव्यं यज्ञोपवितो सव्याप्तव्यं यज्ञोपवितो रक्तं चन्दन समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठानवयो 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 पार्वती पति हर हर महादेव ज्ञानेश्वर वेगात भैरवी तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपा, उजळला दीप गुरुकृपा, रडते रात्र दिवस काम क्रोध माया, रडते रात्र दिवस काम क्रोध माया. उदला दीप गुरु कृपा, उदला दीप गुरु कृपा, रडती रात्र दिवस काम क्रोध माया, रडती रात्र दिवस काम क्रोध. मनती हाय हाय यमधर्म, मनती हाय हाय यमधर्म, मनती हाय हाय यमधर्म, मनाती मनाती हाय हाय मनाती मनती हाय ए मनती रात्र आदरणीय हरिभक्ती परायणमचे नामदेव बाबा पवार आणि संस्थेचे ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत ना, मला फार दिवसापासून माहिती. आणि संस्थेचे विद्यार्थी आदरणीय विठ्ठल महाराज फलके यांच्या संस्थेतले विद्यार्थी हे उद्या भविष्यात ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे गिरगावकर मेल्या हेच कीर्तनकार आहेत. हे उद्या भविष्यातली ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रणाम. विठ्ठल जय जय नाही उच्चारिला कारणी पायापैकी करा करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक